मी आतापर्यंत जवळपास 100 आंदोलनं या सिडको अडको वासियासाठी केलेले आहेत. रस्त्याचे असो, नाल्याचे असो, महानगरपालिकेवर मोर्चा काढलेला आहे, पाण्याचे विषय असो, अतिशय तळमळीने गोरगरिबाची कामं केलेली आहेत. भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्राचे नेते माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण साहेबांनी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते 5 उमेदवार ह्या प्रभाग 20 मध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने 5 उमेदवाराला उमेदवारी दिली असून त्यापैकी एक मी ओबीसी पुरुष मधून वैजनाथ ईश्वरराव देशमुख असून गेल्या अनेक वर्षांपासून गोरगरीब कष्टकऱ्याचे काम करण्याचं काम संघटनेच्या माध्यमातून केलेलं आहे. मी आतापर्यंत जवळपास 100 आंदोलनं ह्या सिडको अडको वासियासाठी केलेले आहेत. रस्त्याचे असो, नाल्याचे असो, महानगरपालिकेवर मोर्चा काढलेला आहे, पाण्याचे विषय असो, अतिशय तळमळीने गोरगरिबाचे कामं केलेले आहेत. परंतु गोरगरिबाचे काम करत असताना अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये गेल्या 40 वर्षापासून ह्या सिडको हडको भागामध्ये रस्ता नव्हता, मोठमोठ्या नाल्या नव्हत्या. परंतु महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते खासदार आदरणीय अशोकरावजी चव्हाण साहेबांच्या माध्यमातून हा विकास झालेला आहे. सिडको हडकोच्या जनतेसाठी ते जनता कदापि विसरणार नाही. म्हणून बांधवांनो, सिडको हडको मध्ये अनेक प्रश्न आहेत, छोटे मोठे. ते छोटे मोठे प्रश्न आम्ही महानगरपालिकेमध्ये 5 उमेदवार गेल्याच्या नंतर गोरगरिबाच्या जे समस्या आहेत ते करण्याचा आम्ही 100% प्रयत्न करू. आणि लहान लेकरांसाठी खाली एक गार्डन आहे, गेल्या 20 वर्षापासून बंद पडलेलं आहे. त्या गार्डनचं सुद्धा आम्ही या तुमच्या मीडियाच्या माध्यमातून सिडको हडकोच्या नागरिकांना वचन देतो की या गार्डनचं सुद्धा आम्ही काम हाती घेऊ. आणि महानगरपालिकेची जे शाळा आहेत कमी प्रमाणात आहेत, कारण सिडको गोरगरीब कष्टकऱ्याची वस्ती आहे. कैलासवासी शंकरराव चव्हाण साहेबांनी ही वस्ती बसवलेली आहे आणि जवळपास या ठिकाणी अतिशय गरीब लोक, मध्यमवर्ग लोक असतात. त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या शाळा कमी आहेत. भविष्यामध्ये महानगरपालिकेमध्ये आम्ही सभागृहामध्ये गेल्यानंतर प्रथमतः महानगरपालिकेच्या शाळा गोरगरीब कष्टकऱ्याची लेकरं त्या शाळेमध्ये शिकले पाहिजे, ही सुद्धा आमची इच्छा आहे. ते सुद्धा आम्ही सिडको हडकोच्या नागरिकांची इच्छा पूर्ण करू. आणि विषय राहिला दुसरा की बांधवांनो, गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे 2005 पासून 2005 ला सिडको हडको भागामध्ये 1256 जे घर स्वतःच्या नावावर आहेत, बाउंडर आहेत, परंतु मालक होऊ शकत नाहीत. परंतु आमचे सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांना आम्ही विनंती केलेलं आहे. काल फडणवीस साहेबाला सुद्धा आम्ही 5 जणांना पत्र दिलेलं आहे की बाउंडचा फार मोठा प्रश्न आहे. स्वतःचे घर असून त्यांच्या नावावर नाहीत, हे फार मोठा प्रश्न आहे. सिडको प्रशासनाने 2005 साली ही स्कीम चालू केली होती. 6 महिन्याच्या नंतर ही स्कीम बंद पाडली, परंतु ही स्कीम चालू झाली नाही. 2005 पासून सातत्याने या सिडको हडकोच्या नागरिकाला घेऊन सिडको प्रशासनाला धारेवर धरण्याचं काम माझ्या माध्यमातून झालेलं आहे. सिडकोला कुलूप सुद्धा लावलेला आहे आणि सिडको प्रशासनाने माझ्यावर एक गुन्हा सुद्धा दाखल केलेला आहे. परंतु न्याय हक्कासाठी शेकडो गुन्हे दाखल झाले, तरी मी एक भारतीय जनता पार्टीचा सच्चा कार्यकर्ता म्हणून सिडको हडको नागरिकाच्या न्याय हक्कासाठी कदापि भिणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा लोकनेते खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब हे सिडकोचा प्रश्न नक्कीच सोडवतील आणि सिडकोचे नागरिक भारतीय जनता पार्टीला 5 उमेदवाराला भरघोस मताने विजय करतील, इतका ठाम विश्वास कार्यकर्ता म्हणून आहे. येणाऱ्या 15 तारखेला मीडियाच्या माध्यमातून सर्व नागरिकांना सिडको हडकोच्या प्रभाग क्रमांक 20च्या सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो, विनम्र नतमस्तक होतो आणि सर्वांनी भारतीय जनता पार्टीच्या 5 कमरावर बटन दाबून आपल्या खऱ्या कार्यकर्त्याला महानगरपालिकेचं वाट लावण्याचं पुण्याचं काम आपल्या हातून घडो, इतकीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. इतकी सद्बुद्धी देव माझ्या सिडको हडकोच्या नागरिकाला. येणाऱ्या 15 तारखेला नक्कीच आपण सकाळी 7 ते 5 पर्यंत भारतीय जनता पार्टीच्या कमळावर मतदान करावं, इतकी तुमच्या समोर नागरिकाला विनंती करतो, दंडवत करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम.